मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। घरगुती रंगकाम असो किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रत्येक कारागिरीची पहिली पसंती फक्त काबावत ब्रश कंपनीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती गेल्या 4 दिवसांपासून कायम. मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं सडली तर पीक काढणीच्या वेळेला शेत शिवार पाण्याखाली. पावसामुळे आमच्या शेताचं मोठं नुकसान, मात्र प्रशासनाला याचं काही नाही. जिल्हाधिकारी डान्स करण्यामध्ये मग्न. धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवरून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार. भामरागड तालुक्यामधल्या 40 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वैनगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या धानोरा काळेतील पूर ओसरला. पुरामुळे गोदावरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. पाणी ओसरलं असलं तरी 4 दिवस पूल पाण्याखाली असल्यानं पुलाचं मोठं नुकसान. सीना नदीच्या पुरानं परंडा तालुक्यामधल्या पोत्रा बंधारा फुटला. त्यामुळे नदीकाठची शेती वाहून गेली असून नेरले ते परंडा वाहतूकही बंद. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं, स्थानिक शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे हळद पिकांचं मोठं नुकसान. आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. गोदावरीच्या पुरामध्ये 4 एकर कापसाचं पीक वाहून गेलं. बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टी पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. तत्काळ पंचनामे करून योग्य तो मोबदला देण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामधील धायखिंडीमधील शेतकऱ्यांचे 2 एकर उडीद पिकाचं नुकसान. मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप. उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या गौड गावामध्ये गोदावरी नदीला पूर. केळी, सोयाबीनचं अतोनात नुकसान. पिकांमध्ये अजूनही पाणी. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. सोलापुरातील कारी गावामध्ये शेतकऱ्यांनी मंत्री भरत गोगावलेंचा ताफा अडवला. हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या. शेतकऱ्यांची मागणी. सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल. गोगावलेंचं शेतकऱ्यांना आश्वासन. छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी गावामध्ये उदय सामंतांचा ताफा अडवला. धनगर समाजाच्या बांधवांनी ताफा अडून निवेदन दिलं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सावंत पिंपरी गावात. बीडच्या पाटोद्यामध्ये जयंत पाटलांकडून डोंगरकिनी परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे गंगाखेड तालुक्यामधील आनंदवाडी गावामध्ये मोठं नुकसान. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं परभणीमधील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी. तसंच हेक्टरी 50,000 रुपयांचं अनुदान जाहीर करावं. शेतकऱ्यांची मागणी. काँग्रेसकडून अमरावतीमध्ये रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अनिल बोंडेंच्या वाहनावर सोयाबीन फेकलं. अमरावतीमध्ये काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता. अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा, तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष. दोन्ही पक्षाकडून घोषणाबाजी. नांदेडच्या आदगावमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा. इतरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाचा सहभाग. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकीनंतर पोलिसांकडून युद्धपातळीवर आंदोलकांची धरपकड. आतापर्यंत 150हून अधिक आंदोलकांना पकडलं असून 140 आंदोलकांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. मंत्री उदय सामंतांनी जालन्यामध्ये सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट दिली. दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस. यावेळेला सामंतांनी उपोषणकर्ते दीपक बोराडेंची धनगर आरक्षणासंदर्भात चर्चा केली. बीड शहरामधील गजबजलेल्या भागामध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घुण हत्या. यश ढाकाच्या हत्या प्रकरणामध्ये एकाला अटक. आरोपी सूरज काटे आणि इतरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाच्या हत्येप्रकरणी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. आरोपी सूरज काटेला अटक, तर आरोपीच्या अटकेसाठी नागरिक आक्रमक. संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता अडवला. अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखासह 25 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल. 2 दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामध्ये केलं होतं आंदोलन. त्याविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती. नागपूरमध्ये महसूल सेवकांच्या काम बंद आंदोलनाचा आज 15वा दिवस. गावागावातील सर्वे, पंचनामा आणि महसूल विभागाच्या कामांवर परिणाम. शासकीय चतुर्थ श्रेणीमध्ये दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन. नवी मुंबईमध्ये विविध नागरी समस्यांवरून मनसे आक्रमक. कोपरखर्णे वॉर्ड ऑफिसवर मनसेचा जनआक्रोश मोर्चा. तयार असलेल्या माता बाल रुग्णालय तत्काळ सुरू करा. गजानन काळेंची मागणी. मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रेंची पंढरपूरमधल्या तपकिरी शेतफळ. खर्डीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत. दिलीप बापू धोत्रेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10,000ची रोख रक्कम मदत म्हणून दिली.
पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी करण्यास सुरुवात. 95% शेतकऱ्यांची विमानतळाला जमीन देण्यास संमती. मात्र जमीन द्यायची का नाही हे मोबदला जाहीर केल्यावर ठरू. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या इगतपुरीमध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला. वारंवार निवेदन देऊनही डम्पिंग ग्राउंड हलवलं नसल्यानं स्थानिकांनी घंटागाड्या रस्त्यातच अडवल्या. डम्पिंग ग्राउंड हलवलं नाही तर आंदोलनासह उपोषण करू. नागरिकांचा इशारा. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील तलावामध्ये जलप्राणींचं साम्राज्य. पुणे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा पुण्यातील संघर्ष सेनेचा आरोप. लवकरात लवकर ही जलप्राणी न काढल्यास आंदोलनाचा इशारा. शाळेमध्ये शिरून पालकाची विद्यार्थ्याला मारहाण. पुण्याच्या पौड गावातील झील शाळेमधली घटना. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यामधल्या हडपसर परिसरामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांचा त्रास. अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी काढली धिंड. दहशत करणाऱ्या ठिकाणीच पोलिसांनी धिंड काढली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पूर्णार फाट्यावर डंपर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. अपघातानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवला. रत्नागिरीच्या लांजामधील कुर्णेमध्ये राखीव जंगलातून सागाची चोरी. कुंभवडेमधील 7 जणांना वन विभागानं ताब्यात घेतलं. 28 लाखांचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवड शहरामधील चिखलीमध्ये बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ. रातोरात तब्बल 10 चारचाकी गाड्यांच्या बॅटरींची चोरी. नागरिक त्रस्त. पोलिसांनी रात्र गस्त करण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीच्या बडनेरामधील पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या हत्येचं प्रकरण. मालमत्तेच्या वादातून चुलत भावानंच हत्येची 10 लाखांमध्ये सुपारी दिली. मिलिंद लाड या पेट्रोल पंप व्यावसायिकाची 2 दिवसांपूर्वी हत्या. सिंधुदुर्गमधल्या कुडाळ माणगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंचे स्थानिक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. पक्षप्रवेशामुळे माणगाव खोऱ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली. पुण्यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. मंत्री मंगलप्रभात लोढांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी मदत. लोढांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 लाख रुपये देणगीचा धनादेश दिला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री मंगलप्रभात लोढांचे आभार मानले. धाराशिवमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानांनी मदत करावी. जिल्हाधिकाऱ्यांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचं पत्र. मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरमधील अंबाबाईचं दर्शन घेतलं. मराठवाड्यावर आलेलं महापुराचं संकट दूर कर. पूरग्रस्त नागरिकांचं झालेलं नुकसान भरून देण्याची ताकद दे. मुश्रीफांचं अंबाबाईला साकडं. नवरात्र उत्सवातील साताऱ्याच्या पांडे गावातील 350 वर्ष जुनी परंपरा आजही कायम. गावातील प्रत्येकी एका घरातील एक तर 9 दिवस कालभैरव नाथाच्या मंदिर परिसरामध्ये उभे राहून उपवास करतो. नवस पूर्ण व्हावा म्हणून 9 रात्र आणि 9 दिवस उभे राहून हा उपवास केला जातो. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये चित्रकार भैरवी निर्वाणने आंब्याच्या पानावर देवीचं चित्र रेखाटलं. भैरवीचं सर्वत्र कौतुक. देवीचं चित्र नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. ठाण्यामधल्या प्रति तुळजापूर मंदिरामधील आरतीचा मान चिमुकल्यांना मिळाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं प्रति तुळजापूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. रत्नागिरीमधल्या मीरा समुद्रकिनारी मृतदेव माशाचे अवशेष आढळले. अत्यंत मोठ्या आकाराच्या मृतदेव माशाचे अवशेष किनाऱ्यावर आल्यानं नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी. पुण्याच्या हवेलीमधील मालखेड गावातील मानवी वस्ती परिसरामध्ये बिबट्याचा वावर. एका वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर बसलेला असताना बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. ताडोबामधील वाघ बघण्यासाठीच्या सफारीसाठी 1000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार. वाढीव दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.
पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. गडचिरोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. भामरागड तालुक्यातील 40 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वैनगंगा या नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ. हिंगोलीच्या कळमनुरीमधील डोंगरकडा इथल्या संभाजी गावंडे या शेतकऱ्यानं 2000 केळीच्या झाडावर कोयता फिरवला. केळीचे घसरलेले भाव आणि सततच्या पावसामुळे झाडाचे मूळ सडत असल्याचं या ठिकाणी समोर आल्यामुळे उचललं शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी गावात मोठं नुकसान. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं परभणीतील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परभणीतील शाळापुरीमध्ये गोदावरी नदीला पूर तर संपूर्ण गावामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांचं जिल्हा परिषदेत स्थलांतर. प्रशासनाकडून जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याचीही नागरिकांची तक्रार. भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं या ठिकाणी आगमन. त्यामुळे आता अनेकांचे धानपीक जमीनदोस्त. अचानक आलेल्या या पावसामुळे आणि एकूणच या आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. तर पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या गौड गावात गोदावरी नदीला पूर. केळी, सोयाबीनचं अतोनात नुकसान. पिकांमध्ये अजूनही पाणी. शेतकऱ्यांकडून आता मदतीची मागणी. सीना नदीच्या पुरानं परांडा तालुक्यातील भोत्रा बंधारा फुटला. त्यामुळे नदीकाठची शेती वाहून गेली असून नेरले ते परांडा वाहतूक सुद्धा बंद. प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं, स्थानिक शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळेमधील पूर ओसरला. पुरामुळे गोदावरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. पाणी ओसरलं असलं तरी सुद्धा 4 दिवस पूल पाण्याखाली असल्यामुळे पुलाचं मोठं नुकसान. नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती गेल्या 4 दिवसांपासून कायम. मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं सडली. तर पीक काढणीच्या वेळी शेतशिवार पाण्याखाली. दरम्यान बीडमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान. बीडच्या परळीत अतिवृष्टी आणि इतर ठिकाणी मोठं नुकसान झालंय. कांदा पिकाचं यामुळे मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल तात्काळ पंचनामे करून योग्य मोबदला देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी. 24 तारखेला सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा. दहिटणे या ठिकाणी शेतकरी लक्ष्मण गवासे यांनी उचललं टोकाचं पाऊल. तर कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांची ही आत्महत्या. बार्शीतील आत्महत्या केलेल्या शरद गंभीर या शेतकऱ्याच्या मुलीनं सांगितली आपबीती. वडिलांना फोन येत असल्यामुळे ते खूपच चिंतेत असायचे. जसे माझे वडील गेले तसे कुणाचेही जाऊ नये, सरकारकडे केली मागणी. पावसामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालंय. फक्त आमचं पीकच नाही तर आमची स्वप्न सुद्धा पावसामध्ये वाहून गेली आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानीवर धाराशिवमधील विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. अतिवृष्टीमुळे पाटोद्यातील भाटेवाडी इथला रस्ता खचला. रस्त्याच्या खालील बाजूला भूस्खलन झाल्यामुळे अर्धा रस्ता खचला. दरम्यान यामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आला. कराडच्या कृष्णा उद्योग समूहाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत. अन्नधान्यांसह औषधं आणि संसार उपयोगी साहित्याची मदत बीडकडे रवाना. आणखीही मदत पाठवली जाणार. मंत्री भरत गोगावलेंची सोलापूरमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियाला या ठिकाणी आर्थिक मदत. बार्शीतील कारी गावाच्या शरद गंभीर यांनी अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करू नये. शेतीचं झालेलं नुकसान सरकार भरपाई म्हणून देणार. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती. तर जतमधील पंचनामे करून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणावेत. गोपीचंद पडळकरांची प्रशासनाला विनंती. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी मदत. लोढांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आता 51 लाख रुपये देणगीचा धनादेश दिलाय. यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले. न भूतो न भविष्यती अशी राज्यामध्ये परिस्थिती. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. दौरे पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. विखेंची माहिती. पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी भाजप किसान मोर्चाकडून चारा आणि कडबा कुट्टी यांची मदत. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पहिला ट्रक रवाना. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मदत करणार. बीडच्या पाटोद्यामध्ये जयंत पाटलांकडून डोंगरकिन्ही या परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दरम्यान नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान. या ठिकाणी लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी मागणी.
राहता या ठिकाणी कांदा लिलावाचं उद्घाटन तर जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहाचं भूमिपूजन. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार घेण्यास दिला नकार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीविरोधात खंडेश्वरमध्ये काँग्रेस आक्रमक. काँग्रेसचा नांदगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. आंदोलकांकडून सोयाबीनची अंत्ययात्रा काढत ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी. हैदराबादच्या गॅझेटियरच्या आधारे बंजारा, धनगर, कैकाडी या जातींना आता एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण घेण्यास तीव्र विरोध. तर आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरीच्या निषेधार्थ येवल्यामध्ये मोर्चा. आदिवासी बांधवांची येवला तहसील कार्यालयावर धडक. परभणीमध्ये सकल धनगर समाजाचं एक दिवसीय धरणे आंदोलन. तर जालन्यामध्ये या ठिकाणी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाला उपोषणाला 10 दिवस उलटून सुद्धा सरकार दखल घेत नसल्यामुळे हे आंदोलक आक्रमक. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आता परभणीमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, तसंच हेक्टरी 50,000 रुपयांची या ठिकाणी मदत करावी, असंही शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या यावल तालुक्यातल्या निंबादेवी धरण ओव्हरफ्लो. तर निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांचा आणि सिंचनाचाही प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान. आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे 40 गावांचा संपर्क तुटला. ग्रामस्थांना आता सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या करमाळ्यामधील धायखिंडीतील शेतकऱ्यांचे 2 एकर उडीद पिकाचं नुकसान. मुसळधार पावसामुळे शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप. उडीद पीक खराब झाल्यामुळे 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती. मंत्री उदय सामंतांनी जालन्यामध्ये सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 10वा दिवस. याचवेळी सामंतांनी उपोषणकर्ते दीपक बोराडेंशी धनगर आरक्षणासंदर्भात चर्चा केली. ओबीसी मोर्चासाठी बारामतीमध्ये बैठकीचं आयोजन. रविवारी बीडमध्ये ओबीसी मोर्चाचं आयोजन. 50,000 ओबीसी बांधव बारामतीतनं मोर्चाला जाणार. नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा. इतरांना एसटी प्रवर्गातनं आरक्षण न देण्याचीही मागणी. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाचा सहभाग. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकीनंतर पोलिसांकडून युद्ध पातळीवर आंदोलकांची धरपकड. आतापर्यंत 150हून अधिक आंदोलकांना पकडलं असून 140 आंदोलकांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंकडून लॉरेन्स बिश्नोईचं उदात्तीकरण. तर गावागावात लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे. जालन्याच्या भोकरदनमधील हिंदू मोर्चा दरम्यान संग्राम बापू भंडारेंचं वादग्रस्त वक्तव्य. रत्नागिरीमधील मीरा समुद्र किनारी मृत देवमाशाचे अवशेष आढळले. अत्यंत मोठ्या आकाराच्या मृत देवमाशाचे हे अवशेष किनाऱ्यावर आल्यामुळे नागरिकांनी हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. अमरावतीच्या राजापेठमधील उड्डाणपुलावरील एक्सपान्शन जॉईंटमध्ये गॅप. उड्डाणपुलावर एकूण 4 ठिकाणी पुलावर गॅप आढळल्याची माहिती. गॅपमुळे उड्डाणपुलावर अपघाताचाही धोका. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातल्या सेवा पंधरवड्याचा आमदार दादाराव केचेंच्या हस्ते शुभारंभ. तहसीलदार आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती. ताडोबातील व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ बघण्यासाठीच्या सफारीसाठी 1,000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार. वाढीव दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार. रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संदीप सुर्वे यांची बिनविरोध निवड. 2028 पर्यंत संदीप सुर्वे बाजार समितीचा कारभार पाहणार. नाशिकच्या इगतपुरीमध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला. वारंवार निवेदनं देऊन सुद्धा डम्पिंग ग्राउंड हलवले नसल्यामुळे स्थानिकांनी घंटागाड्या रस्त्यातच अडवल्या. डम्पिंग ग्राउंड हलवले नाही तर आंदोलनासह उपोषण करू, नागरिकांचा इशारा. सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर. बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडून 4 महिन्यांनंतर जामीन मंजूर. तरुणाला बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये जामीन मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल. चाकण औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक वाहतूक कोंडीनं त्रस्त. कामगारांना पाणी नाही. वारंवार वीज पुरवठा सुद्धा खंडित होण्याचे प्रकार. जागतिक बाजारपेठेमध्ये चीनशी स्पर्धा कशी करायची, असा या उद्योजकांसमोर प्रश्न. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाच्या हत्येप्रकरणी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. आरोपी सूरज काटेला अटक. तर आरोपींच्या अटकेसाठी नागरिक आक्रमक. संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ताही अडवला. कोपरगावमध्ये 2 गटातील राड्यानंतर आमदार आशुतोष काळेंचा स्वीय सहाय्यक फरार. राड्यामध्ये 2 पोलीस जखमी. राड्यातील आता दोन्ही गटातील 63 जणांवर गुन्हे दाखल. तर 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे या ठिकाणी नृत्य करताना दिसले होते. त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद. शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स विरोधात खुर्चीचं पूजन करून आंदोलन करणार होते. बीड शहरातील गजबजलेल्या भागामध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या. यश ढाकाच्या हत्या प्रकरणामध्ये एकाला अटक. आरोपी सूरज काटे आणि इतरांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून